ज्याला जनजी म्हणतो त्यांना लिडरशिप अशी एक हायरार्की चालत नाही. प्रत्येक जण त्याच्यामध्ये लीडर आहे. का लीडर आहे? त्याच्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, ॲस्पिरेशन्स आहेत. ते फुलफिल होण्यासाठी ज्या संक्रमणातून जाते ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आज आपली तयारी ती आहे का समाजाची? मला वाटतं बऱ्याच अंशाचं उत्तर नाही असं आहे आणि म्हणून प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. एका बाजूला सर्वात कनेक्टेड जनरेशन असलेलं सर्वात लोनली जनरेशन तेच आहे. बाहेरून त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू दिसतंय, व्हॉट्सअप फॉरवर्ड स्माइली दिसत आहेत, त्यांच्या आतून जी घुसमट चालली आणि खूप विद्यार्थी आत्महत्येचा विचार करतायत. हाही डेटा समोर येत आहे. हा जो आत्महत्येचा डेटा, विचार येण्याचा जो डेटा आहे, जो प्रमाण आहे, ते वाढण्याचं कारणच ती जनरेशन सर्वात जास्त क्लायमेट चेंजवर बोलते. तीच जनरेशन सर्वात जास्त टेक्नॉलॉजीवर बोलते, टेक्नॉलॉजीवरती काम करते. कारण नव्या पिढीमध्ये स्पीड खूप आहे, अत्यंत स्पीड आहे, एनर्जी आहे. तेवढी स्पीड कदाचित तुमच्या माझ्यात नाही आहे. मग ही जी स्पीड आहे, परंतु दिशा आहे का? तुम्ही योग्य दिशेनं चाललायत का? याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आणि ते दिशा नसल्यामुळे आपण भरकटून जातोय. तरी दिशा दिली पाहिजे. डिजिटल आहे, मोबाईल बंद करणं पर्याय नाही. फक्त मोबाईलवरती तुमचा कंट्रोल पाहिजे, मोबाईलचा कंट्रोल तुमच्यावरती नको, हे बघितलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर या नवीन पिढी ज्या संक्रमणातून जाते ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आज आपली तयारी ती आहे का समाजाची? मला वाटतं बऱ्याच अंशाचं उत्तर नाही असं आहे आणि म्हणून प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. ही जी संक्रमण अवस्था आहे समाजाची आहे, ही संक्रमण अवस्था नव्या पिढीची आहे. त्यांना जे गोष्ट ध्येय गाठायचे आहेत त्यासाठी ते धडपड करतायत. ही एनर्जी जी आहे ती एनर्जी चॅनलाइज करायची आहे. कारण अनकंट्रोल ऊर्जा जी असते त्याच्यामधून स्फोट होऊ शकतो, पण ती जर कंट्रोल केली तर त्याच्यामधून पाहिजे ती एनर्जी ज्या उद्देशासाठी करायची ती आपण तयार करू शकतो. ही जी नव युवक आहेत, नवीन जनरेशन आहे, त्याला ती एनर्जी देण्याची, हे संक्रमण अवस्था जाणून घेण्याची आणि त्याच्यातून त्यांच्याबरोबर चालण्याची, त्यांच्या विचार समजून घेऊन पुढे जाण्याची गरज आपल्या सर्वांना आहे. आणि त्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. हे करत असताना खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात. म्हणून जगामध्ये आता जर बघितलं तर बदलाचे वारे भयंकर आहेत. काही दिवसापूर्वी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झालं. आणि मी आता जसं म्हटलो त्यावेळेस त्या जनरेशनला, ज्याला जनजी म्हणतो, त्यांना लिडरशिप अशी एक हायरार्की चालत नाही. प्रत्येक जण त्याच्यामध्ये लीडर आहे. का लीडर आहे? त्याच्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, ॲस्पिरेशन्स आहेत. ते फुलफिल होण्यासाठी ज्यांना आपण आळशी म्हणतो, ज्यांना आपण क्वेश्चन करतो की आळशी आहे म्हणून, ती जनरेशन सर्वात जास्त क्लायमेट चेंजवर बोलते. तीच जनरेशन सर्वात जास्त टेक्नॉलॉजीवर बोलते, टेक्नॉलॉजीवरती काम करते. ती जनरेशन मेंटल इलनेस बंद ओपनली बोलते. म्हणजे माझ्या अगोदरच्या काळात किंवा माझ्या अगोदरच्या पिढ्यामध्ये जर बघितलं, मेंटल इलनेस बघितलं तर वेडा म्हणायचे. आज नवीन जनरेशन मध्ये तेवढं धैर्य आहे, तेवढं करेज आहे की आमचा मेंटल इलनेस आहे, तो इलनेस नाहीये. एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करण्यासाठी जे करेज लागतं ते त्यांच्यामध्ये आहे आणि ते करेज आपल्या तुमच्यामध्ये करायचीच नसेल. त्या धैर्याला तुमची साथ देणार आहात की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग जगामध्ये सर्वात मोठे जे प्रॉब्लेम आहेत, टेररिझम असेल, विचार वेगळ्या पद्धती असतील, क्लायमेट चेंज असेल, डिजिटल रेव्होल्युशन असेल, हे ऍक्सेप्ट करून ही जी एनर्जी आहे ती चॅनलाइज करायची आहे. आणि ती करण्यासाठी आपल्याला आज तुम्हा सर्वांना, नवीन जनरेशनला सुद्धा यशाची डेफिनेशन काय आहे याच्यावरती विचार करण्याची गरज आलेली आहे. आपण यश कशामध्ये मोजतो? यश कशामध्ये मोजतो? मोठं घर, भला मोठा पगार, मोठी गाडी, मोठे मोठे स्वप्न,
हे कदाचित छोटे छोटे पॅरामीटर्स हे तुमच्या यशाचे, त्याला यशस्वी होणं म्हणत नाही. ते जर असतं तर मग सर्वच जगामधले जे श्रीमंत लोक आहेत ते यशस्वी झाले असते. आज खरोखरच ते श्रीमंत लोक यशस्वी आहेत का, हा प्रश्न तुम्ही आणि मी विचारला पाहिजे. पैशाने यश मोजता येत नाही. पैसे ही गरज आहे, पण पैसे म्हणजे यश नाही. आणि तुम्ही विचार करा, एक वेळेस नोकरी लागली, पगार भेटायला लागला, घर व्यवस्थित चालायला लागलं, आणि तेच रुटीन चालू झाल्यानंतर काही दिवसांत तुम्हीच म्हणणार आहे मला माझ्या जीवनामध्ये काही चॅलेंजिंग असं वाटतच नाही आहे, रुटीन झालेलं आहे. एखादा शिक्षक आहे, मी दररोज शिकवतो, पण मला काही इंटरेस्टच नाही. याचा अर्थ शिक्षकाचे जे गुण आहेत त्यांच्यातून निघून गेलेले आहेत. ती नोकरी म्हणून आपण काम करतोय. अधिकारी आहे, रुटीन म्हणून जॉब करतोय, 10 ते 6 फाईल आली, फाईल केली, त्याची भूमिका बजावत नाहीये. आई वडील ज्यावेळेस मुलाबरोबर बोलत नाहीत, खेळत नाहीत, इंटरॅक्शन करत नाहीत, चर्चा करत नाहीत, त्यावेळेस फक्त त्रयस्थ म्हणून मुलाकडे बघितलं तर आई वडिलांचा रोल किंवा भूमिका आपण पार पाडत नाही. याला तुम्ही यश म्हणणार आहात का? समाजामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, स्तरावर असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवून त्यांना काहीतरी आनंद देण्यामध्ये आणि कॉन्ट्रीब्युशन करण्यामध्ये यश आहे, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे. आज गरज त्याची जास्त आहे. आपण म्हणतो हे जनरेशन सध्या खूप कनेक्टेड आहे, इंटरनेटमुळे, डिजिटल युगामुळे कनेक्टेड, सर्वात कनेक्टेड, सर्वात इन्फॉर्मेटिव्ह. एका बाजूला सर्वात कनेक्टेड जनरेशन असलेलं सर्वात लोनली जनरेशन तेच आहे. बाहेरून त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू दिसतंय, व्हॉट्सअप फॉरवर्ड स्माइली दिसत आहेत, त्यांच्या आतून जी घुसमट चालली ती कधी बघणार आहोत? त्याला कधी वाचा फोडणार आहोत का? आणि ते फोडलेल्या वाचाला आपण ऐकणार आहोत का? हा आज पॅरेंट्सने आणि समाजाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. ते घुसमट बाहेर आली पाहिजे, ते अंडरस्टँड केलं पाहिजे. आणि म्हणून तो जे ट्रान्झिशन आहे, ती संक्रमण अवस्था जी आहे ती अंडरस्टँड करून त्याच्या पुढे गेलं पाहिजे. ते करण्यासाठी विवेकवादी विचार, विवेक, तुमचं आचरण आणि त्याच्यावरती ध्येयानं धैर्यानं चालण्याची सर्वांची साथ, या दृष्टिकोनात आपल्या पावलं उचलावं लागणार आहेत. हे करत असताना कदाचित कष्ट खूप करावे लागतील. माझ्यावरती जे पुस्तक लिहिलं गेलं त्याच्यावरती थोडक्या ते पुस्तकाची जी रील दाखवली किंवा जो व्हिडिओ दाखवला, कदाचित त्याच्यातून खूप काय त्या रील म्हणून जाणवणार नाही. परंतु जर पुस्तक वाचलं, ऑथर इथं आहेत शफी पठाण, त्यांनी खूप छान पुस्तक लिहिलंय, तर त्याच्यामधून कष्ट काय अर्थात हे बघितलं तर ते आपल्याला कळेल की आपल्या बऱ्याच वेळेस असं वाटतं की मला खूप कष्ट आहेत, मला खूप त्रास आहे, मला कोणतीही संधी नाही आहे, आणि ते संधी नसल्यामुळं मी खूप मोठ्या प्रमाणावरती काम करू शकत नाही. संविधानानं आपल्याला संधी दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यावरती समता, बंधुता, न्याय, लिबर्टी, इक्वॅलिटी, जस्टिस, फ्रॅटर्निटी, हे जे प्रिन्सिपल्स चाललेत फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही, समाजामध्ये वागवण्यापुरते आहेत. ती तुम्हाला संधी दिलेली आहे, तर ती संधी आपण घेणार आहोत का फक्त कॉन्स्टिट्यूशनच्या पेपरवरती ठेवणार आहोत? हा प्रश्न तुम्ही आणि मला विचारायचा आहे. आजकाल मी वाचत असताना खूप नैराश्य आपल्यामध्ये आहे, खूप पोकळी तयार झालेली आहे, आणि खूप विद्यार्थी आत्महत्येचा विचार करतायत. हाही डेटा समोर येत आहे. हा जो आत्महत्येचा डेटा, विचार येण्याचा जो डेटा आहे, जो प्रमाण आहे, ते वाढण्याचं कारणच ही घुसमट आहे, लोनलीनेस आहे. म्हणजे सर्वात कनेक्टेड जगात, डिजिटल जगात कंटिन्युअसली मोबाईलवर 7-7, 8-8, 10-10 तास रील करत असताना, चेहऱ्यावर हास्य आणि स्मित दिसत असताना लोनलीनेस कोण बघणार? तुमचा अल्गोरिदम नाही बघणार आहे. तुमचा खरा साथी, आई वडील, भाऊ बहीण, मित्र, पत्नी, पती, कोणीतरी बघणार आहे. आणि ते करण्यासाठी थोडा विश्राम घ्यावा लागणार आहे, थोडा पॉज घ्यावा लागणार आहे. जो प्रवाह चालू रीलचा, फॉरवर्डचा,
तो क्वेश्चन करावा लागणार आहे. लेट्स स्टॉप, लेट्स टेक अ ब्रेक. आणि तो ब्रेक घेतला, सिंहावलोकन केलं. अरे माझ्या जीवनामध्ये, माझ्या 20 वर्षाच्या काळामध्ये, 25 वर्षाच्या काळामध्ये, 40 वर्षाच्या काळामध्ये मी काय केलं? जन्माला आलो, नोकरी लागली, पद प्रतिष्ठा भेटली. इतिहासामध्ये असे बरेच अधिकारी आले, पदाधिकारी आले, नेते आले. किती जणांची नोंद आहे? सर्वात श्रीमंत माणूस किती नोंदी आहेत? सर्वात मोठा वॉरियर किती नोंदी आहेत? महात्मा गांधी किती श्रीमंत होते? नेल्सन मंडेला किती श्रीमंत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते मोठे बंगले होते? शिवाजी महाराजांनी स्वतःचे असे किती बंगले बांधून त्याच्यात राजवाडे तयार केले होते? त्यांना आपण का विसरत नाही? जगाच्या इतिहासावरती, आपल्या काळजावरती त्यांचं नाव का कोरले गेलेली आहेत? का आपण फक्त बिल गेट्सचं आणि यांचंच नाव घेऊन पुढे जातोय का? कारण ह्या महान व्यक्ती ज्या आहेत त्यांनी पैशाच्या जोरावर त्यांचं नाव कमवलेलं नाहीये. नाव कमवण्यासाठी त्यांनी कधी काम केलेलं नाहीये. त्यांनी आपल्या काळजावर ठसा उमटला तो समाजामध्ये दिलेल्या देणगीसाठी आणि समाजाला उच्च प्रतिमा येण्यासाठी केलेल्या कष्टामुळे आपण केलेला आहे.